नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेत पावसा अगोदर सर्व जागेमध्ये काही अनधिकृत बिल्डिंग तर काही ठिकाणी डोंगराखाली राहणारे लोकांच्या घरावरती डोंगर कोसळून ती माती खाली जाऊ शकतात अशी भीती व्यक्त केलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने C1च्या नोटीस देखील दिलेल्या आहेत. त्या नोटीसमध्ये साधारणतः 30 वर्ष पूर्ण झालेल्या बिल्डिंगला सरसकट नोटीस दिलेली आहे. त्या ठिकाणी एखादी बिल्डिंग जर का क्रॅक आलेली असेल किंवा तुटण्याची भीती असेल अशा सर्वांना आता पावसा अगोदर खाली करणं हे जरुरी आहे. तरी देखील काही लोकांनी त्या बिल्डिंगमध्ये राहून आपल्या बिल्डिंग रिपेअरिंग केलेले आहेत, परंतु काही ठिकाणी बिल्डिंग खाली केल्याशिवाय त्या गत्यांतर नाही, कारण पावसात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिका सज्ज आहे. ह्यामध्ये महानगरपालिकेचे 2-3 कार्यालय देखील आता C1 मध्ये आलेले आहेत आणि ते देखील खाली करण्याची नोटीस हे आता महानगरपालिकेलाच देणार आहेत. वसई विरारमध्ये ह्या वेळेला काही ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी NDRFची टीम देखील तयार केलेली आहे आणि त्यांना देखील महानगरपालिकेने 30 जवानांना NDRF सोबत ट्रेनिंगला पाठवलेलं आहे. ते देखील तयार होऊन येतील. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी काही असं घटना घडली तर त्या ठिकाणी लवकरात लवकर NDRFची आणि आपल्या महानगरपालिकेचे जवान लवकरात लवकर पोहोचून त्यांना त्यांची त्या ठिकाणी मदत करणार आहेत. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार. जे पत्रकार परिषद झाला त्याच्यामध्ये महत्वाचे आमचे पाण्याच्या अनुषंगाने की सध्या पाण्याचा साठा किती आहे, आपले नवीन प्रोजेक्ट्स जे शहरासाठी आपण प्लॅन करत आहे त्याच्यावर चर्चा झाली आणि शेवटी जे पावसाळ्यापूर्वी जे आपली तयारी असते त्याच्यावर चर्चा झाली. तर याच्यामध्ये पावसाळ्यापूर्वी तयारीबद्दल आम्ही डिटेल माहिती आज पत्रकार परिषदमध्ये दिलेली आहे. जे रुटीन काम्स आहे ते त्याच्यामध्ये चालू आहे. त्याच्याशिवाय जे महत्वाचा भाग म्हणजे की IIT बॉम्बे आणि नीरीनी जे रिपोर्ट दिला होता 2018-19 मध्ये, तर त्याच्यामध्ये काही उपाययोजना त्यांनी सांगितली होती. तर त्याच्या अनुषंगाने आमच्या काय प्लॅनिंग आहे त्याच्याबद्दल आपण माहिती दिली. एक होल्डिंग पॉन्ड मोठा एक स्ट्रक्चर आपला करण्याचा त्याच्यामध्ये एक प्लॅन आहे. तर त्याच्यासाठी पाठपुरावा अर्बन चॅलेंज फंड मध्ये, डिझास्टर मिटिगेशन फंड्स मध्ये याच्या माध्यमातून आपण करत आहे. आपल्या शहरामध्ये सध्या कुठल्याही प्रकारची पाणी कपातची आवश्यकता नाही. पाण्याचा साठा किती आहे वेगवेगळ्या डॅम्स मध्ये ते आपण शेअर केलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की पाण्याचा वेस्टेज झाला पाहिजे. सध्या आपल्याकडे सफिशियंट पाणी आहे, कुठेही आपण कपात करणार नाही. तिसरा विषय आपला जे सध्या आपण वेगवेगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ज्याच्यामध्ये पाण्याचे प्रोजेक्ट्स असेल, त्याच्यामध्ये सुवरेजचे प्रोजेक्ट्स असेल, याच्यासाठी आपण वर्ल्ड बँकशी चर्चा करत आहे आणि वर्ल्ड बँकच्या माध्यमातून काही आपण ग्रँट त्याच्यामध्ये आपल्याला स्टेटकडनं मिळणार आहे. काही आपण अर्बन चॅलेंज फंड जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण अप्लाय करणार आहे आणि काही आपण वर्ल्ड बँककडनं लोन लेण्याच्या सुद्धा आपली चर्चा चालू आहे. याच्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहे. हे प्रोजेक्ट्सचा बेसिक महत्त्व एवढाच आहे की पुढचे 10 वर्ष 15 वर्षाची जे रिक्वायरमेंट आहे शहराची ते लक्षात घेऊन आपल्याला आतापासून हे बडे इन्फ्रास्ट्रक्चर्स आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. तर त्याच्यासाठी काय पद्धतीने प्रायव्हेट सेक्टरच्या इन्व्हेस्टमेंट आणि गव्हर्नमेंटची वेगवेगळी स्कीम्स आहेत त्याच्या फंड आपण एकत्रितरित्या इंटिग्रेटेड पद्धतीने घेऊन कसं प्लॅनिंग करणार आहे त्याच्यासाठी आपण वर्ल्ड बँकशी सुद्धा बोलत आहोत. आपले शहरामध्ये मोठा एक ऐतिहासिक वारसा म्हणून आपल्याकडे वसई किल्ला आहे. त्याच्या एक जतन करणं महानगरपालिकाच्या आणि पूर्ण शहराची जबाबदारी आहे. तर त्याच्या अनुषंगाने आम्ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाशी आमची आज सकाळी बैठक झाली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे उपाययोजना कसा करता येईल त्याच्यासाठी काही शॉर्ट टर्म असेल, काही लॉंग टर्म असेल, तर त्याच्यासाठी चर्चा झालेली आहे. आर्किओलॉजिकल सर्वेचे काही नियम असतात, प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्सचे इर्दगिर्द काही प्रकारचे कन्स्ट्रक्शन अलाउड आहे काही नाही, तर ते सगळे एकत्रितरित्या प्लॅनिंग करून काय त्याच्यामध्ये जे अलाउड आहे तसं करण्याचा एक DPR आपण तयार करणार आहे आणि DPR मध्ये टप्प्याटप्प्याने आपण काम करणार आहे. NDRF आपण सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वर्षी काही इमारत कोसळले होते MMR रिजनमध्ये आणि स्पेसिफिकली आपले कॉर्पोरेशन एरियामध्ये सुद्धा. तर याच्यामध्ये बेसिकली जे कॉन्सेप्ट असते गोल्डन आवरच्या की इमारत
कोसळले तर इमिडिएट रिस्पॉन्स आपण दिले अर्धा तास 1 तासामध्ये, तर त्याचा फार बेनिफिट होते. आणि जसं जसं डिले होते तसं तसं परिस्थिती वाईट होते. तर याच्या अनुषंगाने आपल्याला NDRFची मदत तर मिळतच आहे, पण आपले फायर डिपार्टमेंटचे काही लोकांना 20-25 लोकांना मी NDRFकडे ट्रेनिंगसाठी आता पाठवलेलं आहे. तिथे ते स्पेसिफिकली बिल्डिंग रेस्क्यूची ट्रेनिंग घेणार आहे. बिल्डिंग रेस्क्यूसाठी काही आवश्यक इक्विपमेंट जे पाहिजे ते आपण खरेदी करणार आहे. तर हे एक क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून आपल्या शहरामध्ये काम करणार आहे. डेडिकेटेड की कुठेही बिल्डिंग कोसळली तर हा टीम फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून काम करणार आहे आणि डेफिनेटली NDRFची टीम सुद्धा आपल्या सोबतच आहे, तेही मदत करणार आहे. पण आम्हाला असं वाटलं की स्पेशलाइज ट्रेनिंग घेऊन एक स्पेशलाइज युनिट आपल्याला तयार केली पाहिजे शहरामध्ये, तर त्याच्या अनुषंगाने त्यांची ट्रेनिंग आता NDRFकडे सुरू आहे. शहराच्या जे MMR रिजनमध्ये कन्स्ट्रक्शन डेब्री मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होत आहे आणि त्याचा जे इम्पॅक्ट आहे ते वसई विरार कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा दिसते आपल्याला की बरेचसे ठिकाणी इल्लीगल भूभराव होते, ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचं नुकसान, कांदळवनचं नुकसान होते आणि सरकारी जमिनीवर इल्लीगल ऑक्युपेशन सुद्धा वाढत आहे. तर याच्या अनुषंगाने आम्ही धोरण तयार करण्याचा प्रोसेस तर चालू आहे, पण इमिडिएटली आम्ही एक मोबाईल पथक आता सुरू केलेली आहे 1-2 दिवसापासून. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट म्हणजे पोलीस, कॉर्पोरेशन, रेव्हेन्यू, फॉरेस्ट आणि RTO असे सगळे एजन्सीजचे रिप्रेझेंटेटिव्ह ते मोबाईल पथकमध्ये राहणार आहे आणि दे विल इन्स्पेक्ट दी स्पॉट्स पूर्ण शहरामध्ये कुठे कुठे असे इन्सिडेंट्स आहे आणि जे पण आवश्यक लीगल कारवाई आहे वेगवेगळे डिपार्टमेंट्सच्या मार्फत, म्हणजे फॉरेस्टची काय कारवाई अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये पोलीसची काय आहे, रेव्हेन्यूची काय, तो प्रत्येक डिपार्टमेंट आपले जे पण त्यांची नियमानुसार कारवाई आहे ते करणार आहे आणि इट विल बी अ इंटिग्रेटेड रिस्पॉन्स. बरेच वेळेस थोडासा डिपार्टमेंटलिझममुळे ऍक्शन थोडासा डिले होते, तर ते डिले टाळण्यासाठी आम्ही हे मोबाईल पथक सुरू केलेलं आहे आणि त्याची एक व्यवस्थित पुढच्या आठवडे आम्ही एक उद्घाटन सुद्धा करणार आहे. नाले सफाईचं काम आपला फारच वेगाने सुरू आहे. सरासरी आता 70% आपले नाले सफाई झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण प्रायोरिटी असा ठरलेला आहे की जे पण फ्लडिंग स्पॉट्स आहे, दरवर्षी जे फ्लडिंग स्पॉट्स असतात, तर ते नाले प्रायोरिटीने आपण सफाई केलेली आहे. तर आपण असं प्रायोरिटी ठरवून नाले सफाई करत आहे. शेवटचे 30% सरासरी शिल्लक आहे ते पावसाळ्यापूर्वी डेफिनेटली ते कम्प्लीट. वर्कच्या जे टेंडर आहे ते फायनल झालेलं आहे आणि 2-3 दिवसामध्ये ते रस्त्याचे जे पण पॅचेस आहे, बरेचसे आपले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आपले डिपार्टमेंटचे झाले होते, ज्याच्यामध्ये रस्ते खुदाई झालेली आहे. गुजरात गॅसच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण त्यांना परवानगी फार ओपनली दिली होती, तर त्याच्यामुळे जिथे तिथे त्यांनी डिगिंग केलेलं आहे ते रस्त्यावर पॅचवर्कचं काम आता होणार आहे आणि हे पण पूर्ण पावसाळ्यापूर्वी डेफिनेटली हे कम्प्लीट होणार.